आई होणं हे जगातील सर्वात मोठं सुख आहे. पण त्यासोबतच आपल्या खांद्यावर जबाबदाऱ्यांचं एक मोठं ओझंही येतं. अनेकदा बाळ आणि घर सांभाळताना आपण इतके थकून जातो की आरशात बघून आपण स्वतःलाच एक प्रश्न विचारतो की माझं स्वप्न काय होतं, मला काय बनायचं होतं. तर कदाचित प्रत्येकाचं या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं असू शकतं. पण वेळेअभावी किंवा जबाबदाऱ्यांमुळं आपण ते बाजूला सारतो. पण स्वतःच्या मनामध्ये ते स्वप्न, छंद एका कोपऱ्यात कुठंतरी खंत करत असतात. बरोबर ना मैत्रिणींनो? नमस्कार मैत्रिणींनो, हरे कृष्ण. मी प्रीती, तुमच्यातलीच एक तुमची सखी. स्वागत करत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या या नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही म्हणाल ही आम्हाला फार सल्ले देईल, तर मी तुम्हाला काही सल्ले देणार नाही. तुम्हाला मी जे काही करते म्हणजे माझ्या स्वतःच्या 3 महिन्याच्या बाळाला सांभाळून, माझ्या घरातल्या जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडून, माझं स्वप्न म्हणा किंवा छंद म्हणा, आपलं हे यूट्यूब चॅनल ग्रो करणं आणि मला लिखाणाची आवड असल्यामुळं माझं लिखाण तुमच्यापर्यंत पोहोचवणं, ह्या सगळ्या गोष्टी मी कसं मॅनेज करते हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. हा व्हिडिओ फक्त माहिती किंवा फक्त व्हिडिओ नाही आहे, तर ते एक मदरहूड सोल्युशन आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा स्वप्नपूर्तीची उमेद नक्कीच जागृत होईल अशी आशा व्यक्त करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. तर या व्हिडिओमधली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे मानसिक तयारी आणि मदर्स गिल्ट. कोणत्याही गोष्टीचं नियोजन करण्यापूर्वी, कोणतीही गोष्ट ठरवण्यापूर्वी आपल्या मनाशी एक गोष्ट पक्की करा. आई आनंदी असेल तर बाळ आनंदी असेल. तर आपल्यापैकी कित्येक जणींना सतत वाटत असतं की मी माझ्या कामात वेळ घालवला तर मी माझ्या बाळाला अन्याय करेल का. यालाच मदर्स गिल्ट असं म्हणतात. पण खरं सांगू, प्रत्येक वेळी बाळाला वेळ हवा असतो किंवा घेऊन बसलं पाहिजे असं नसतं. तर त्याला एका आनंदी आणि खंबीर आईची सुद्धा गरज असते. जेव्हा आपलं बाळ मोठं होईल ना, तेव्हा त्याला आपला अभिमान वाटेल की माझ्या आईनं घर सांभाळून, जबाबदाऱ्या सगळ्या पार पाडून एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्यामुळे छोटा का होईना प्रयत्न नक्की करा. आपल्याला बाहेर जाता येत नाही म्हणून काय झालं, आपण घरी बसून आपल्याला ज्या गोष्टीमध्ये रस आहे त्या गोष्टी आपण करू शकतो. त्यामुळं काय होईल, आपल्यालाही फ्रेश वाटेल आणि आपलं स्वप्न पूर्ण होण्यास मदत होईल. आणि हो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक वेळी स्वप्न म्हणजे पैसा कमवणं नाही बरं का. तर त्यातली दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे परफेक्ट असण्याचा हट्ट सोडा. रोज आपलं घर एकदम चकाचक असलंच पाहिजे किंवा स्वयंपाकात रोज नवीन पदार्थ असायलाच हवेत असं काही नाही. कधी कधी कामचलाऊ गोष्टीही चालू शकतात, जर त्यातून आपल्या स्वप्नांसाठी वेळ मिळत असेल तर. आता आपल्याला नेहमी वाटतं की मी जर घर नाही नीट ठेवलं तर मग मला लोक नावं ठेवतील. पण खरं सांगू, ते नावं ठेवणारे लोक आपलं घर आवरायला येणार नाहीत किंवा आपले छंद, आपले स्वप्न पूर्ण करायला मदत करणार नाहीत. म्हणजे असं नाही की आपलं घर नेहमी अस्ताव्यस्त कसंही असावं, तसं नाही. थोडंफार इकडं तिकडं झालं तरी चालतं, कारण घरातली ही कामं कितीही केली तरी कधीही न संपणारी असतात. बरोबर ना? तिसरी गोष्ट म्हणजे बाळाच्या लहरीनुसार आपलं नियोजन. तर प्रत्येकजण म्हणतं की वेळापत्रक ठरवा आणि मग काम करा. पण बाळाचं वेळापत्रक कसं ठरवणार ना? ह्या बाळाचं वेळापत्रक आपण ठरवू शकत नाही. पण त्याच्या झोपण्याचा अंदाज लक्षात घेऊन आपण आपली कामं ठरवू शकतो आणि त्याच वेळेचा आपण फायदा नक्कीच घेऊ शकतो. यालाच म्हणतात द नॅप टाईम स्ट्रॅटेजी. तर बाळ दुपारी झोपतं ना, तेव्हा आपण काय करतो, लगेच घरातली एक्स्ट्रा कामं काढायला सुरुवात करतो. पण असं न करता आपण काय करायचं, आपलं जी काही कामं आहेत ती बाळ जागा असतानाही करू शकतो. पण जे डोकं लावून काम करायचं आहे किंवा जे आपल्याला शांततेत फोकस देऊन काम करायचं आहे ते काम बाळ झोपल्यानंतर करा. आपली घरातली कामं आपण बाळाला खेळवत खेळवत सुद्धा करू शकतो. तर बघा, प्रायोरिटी लिस्ट. तर आपण रोज रात्री झोपताना किंवा सकाळी उठल्यानंतर एक कामाची छोटीशी लिस्ट करा, जे आपले दिवसभराचे काम आहेत. म्हणजे आपले घरातली जे रोज स्वयंपाक, धुणं, भांडी आहे हे नाही, ते सोडून आपल्याला जे कामं करायचे आहेत स्वच्छतेचे आपले जे काय असेल तर 2 एक्स्ट्रा कामं लिहायची आणि आपल्या स्वप्नासाठी, छंदासाठी जे काही गोष्टी करायच्यात ते 2 घ्यायची गोष्टी. आणि त्यातली 3 महत्त्वाची कामं जी आपल्याला खूप महत्त्वाची वाटतात, ती आज झालीच पाहिजेत, त्यावेळेस झालीच पाहिजेत, ती कामं आपण आधी करायचं. मीही तसंच करते. थोडक्यात सांगते, रात्री झोपताना माझे दैनंदिन कामं सोडून जे 2 स्वच्छतेची कामं आहेत ते घेते आणि माझ्या यूट्यूब चॅनलसाठी असेल किंवा माझ्या लिखाणासाठी असेल, जी कामं मला करायची आहेत त्याची लिस्ट तयार करते आणि ते मी
अगोदर सकाळी पूर्ण करण्याचा प्रयत्न करते. आणि हो, या सगळ्या गोष्टींमध्ये सुद्धा आईची म्हणजे आपली आरोग्य, झोप आणि आहार याची सुद्धा काळजी घ्यावी. तर ती कशी घ्यायची यावर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर यातली पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे पती आणि कुटुंबाची साथ. एकटी स्त्री घर, करिअर, स्वप्न या सगळ्या गोष्टी उत्तम सांभाळू शकते, पण जर तिला कुटुंबाची साथ मिळाली तर ती गगनभरारी घेऊ शकते. इथे मी सर्व पतींना एक विनंती करेल, जेव्हा तुमची पत्नी तिच्या छंदासाठी वेळ मागते तेव्हा तिला फक्त साथ द्या. दिवसभरातून कमीत कमी 1 तास जरी तुम्ही बाळाला सांभाळलं ना, तरी ती तिचं स्वप्न पूर्ण करायला खूप मोठी तुमची मदत होते. कारण तिचं यश हे तुमचंही यश आहे ना. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, घरात जर मोठी माणसं असतील तर त्यांची मदत घ्यायला लाजू नका. त्यांना समजावून सांगा की तुम्हाला काय साध्य करायचं आहे. जेव्हा तुम्हाला त्यांना दिसेल की तुमची जिद्द काय आहे तेव्हा ते स्वतःहून तुम्हाला मदत करेल. आता मी इथं माझंच एक उदाहरण देते. मी सकाळी माझे मिस्टर जोपर्यंत बाळाजवळ आहेत, बाळाला सांभाळत आहेत, तोपर्यंत घरातली सगळी कामं करण्याचा प्रयत्न करते. त्यात महत्त्वाची कामं म्हणजे स्वयंपाक असेल तर ते करण्याचा प्रयत्न करते. मग ते जॉबला गेले की मग बाळाला बघत बघत झाडून काढणं, कपड्याच्या घड्या घालणं किंवा थोडंफार काही घरातली फडकाफडकी असेल, पुसणं असेल त्या गोष्टी करते. आणि नंतर बाळ झोपलं की स्क्रिप्ट रायटिंग असेल, सोबतच व्हिडिओ एडिटिंग असेल किंवा आणखीन काही काम असेल ते मी करते. आणि हो, या सगळ्यांमधून सुद्धा जर मला वेळ मिळाला तर कमीत कमी 15 ते 20 मिनटं झोप काढण्याचा प्रयत्न करते. आता ही 15-20 मिनटाची झोप कधी होते किंवा कधी नाही, तर अशा पद्धतीने मी माझी कामं करते. त्यातली आणखीन एक गोष्ट म्हणजे स्मार्ट मल्टीटास्किंग. आणि आपण नेहमी म्हणतो मल्टीटास्किंग करायचं नाही, पण मी इथे काय म्हणते, स्मार्ट मल्टीटास्किंग करायचं. तर ते कसं करायचं मी सांगते. स्वयंपाक करताना आपण एखादं मोटिवेशनल ऑडिओ बुक ऐकू शकतो. ऑडिओ बुक नसेल ऐकायचं तर माझे व्हिडिओ ऐका. नसेल तर सगळ्यात सोपं, आपली ज्या देवावरती भक्ती आहे त्या देवाचं नामस्मरण करा. नामस्मरण केल्यानंतर जगातली सगळ्यात जास्त पॉझिटिव्हिटी मिळते. हा माझा वैयक्तिक अनुभव आहे. त्यानंतर बाळाला मालिश करताना किंवा त्याला खेळवताना, बाळाची तयारी करताना आपल्या छंदाबद्दल आपल्याला काय करायचं आहे त्याच्याबद्दलचे विषय आपल्या मनामध्ये असू द्यात. तर सगळ्यात महत्त्वाचं आहे मी टाईम. रात्री बाळ झोपल्यानंतर किंवा सकाळी उठल्यानंतर फक्त 15 मिनटं स्वतःशी संवाद साधा. म्हणजे मला काय करायचं आहे, मी काय करू शकते याची डायरी लिहा. जर वेळ नसेल मिळत तर फक्त 5 मिनिट शांत बसून श्वासावरती लक्ष केंद्रित करा. मी तर हेच करते, कारण का मला फार वेळ मिळत नाही. सकाळी उठलं की 5 मिनिट फक्त श्वासावरती लक्ष केंद्रित करून बसते, त्यामुळे मला रिलॅक्स वाटतं आणि मला ऊर्जाही मिळते. तर बघा मैत्रिणींनो, कष्ट करण्याची तुमची तयारी आहे तर ही प्रत्येकाची तयारी असतेच, फक्त त्याला नियोजनाची जोड द्या. मी माझ्या या प्रवासात तुमच्यासोबत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुमच्याही काही खास टिप्स असतील तरीही मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हो, आपल्या काटकर प्रीती या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली स्वप्न जपा आणि स्वतःवरती विश्वास ठेवा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, बाय बाय. आणि हो, सगळ्यात महत्त्वाचं, पुढचा व्हिडिओ कोणत्या विषयावरती असायला हवा हे सुद्धा तुमचं मत मला कमेंटमध्ये नक्की सांगू शकता. चलो बाय.